सर, आपला पोलीस कायद्यामध्ये स्वागत आहे आपला. आणि आजचा विषय असा आहे, आपण सर्वात अगोदर आपण सरांची ओळख परिचय करून देऊ. सर्वात अगोदर सर जे आहे ज्येष्ठ पत्रकार आहे, लेखक आहे, साहित्यिक आहे, तसेच विशेषतः प्रत्येक बाबतीत तज्ज्ञ म्हणावं लागेल तर ते चुकीचे ठरणार नाही. आणि राहिला विषय क्रांतिकारी करते आहे. सर, आज आपला विषय असा आहे, पोलीस माध्यमातून लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करीत आहे का राज्य सरकारने जे सरकारी शाळा दत्तक म्हणून देण्याचा जे निर्णय घेतलेला आहे तो आपल्याला काय वाटतंय, ते उचित ठरणार आहे का? सर्वप्रथम आपण असा विचार करू की भारत या देशामध्ये शिक्षणाच्या बाबतीत या समाजव्यवस्थेमध्ये काय विचार केलेला होता आणि कोणत्या प्रकारची संस्कृती शैक्षणिक विषयाच्या बाबतीमध्ये होती हे आपण माहीत करून घेतलं पाहिजे. कारण हा विषय जो आहे खाजगीकरणाचा, तर याच्यामध्ये मुख्यतः या देशाचे जे सूत्रधार आहेत, वैचारिक, विशेषतः वैदिक संस्कृतीचे जे लोक आहेत, त्यांच्याच हाती आजची भारतीय जनता पार्टीची, मोदी शहांची सरकार इथे स्थानापन्न झालेली आहे. आणि मोदी शहा, भाजप हे विचाराने RSSच्या माध्यमातून कार्यरत असे हे नेते आहेत. नाही की ह्या देशाची सूत्र कोणाच्या हातात असली पाहिजे आणि ती कशा प्रकारे राबवली पाहिजे या बाबतीमध्ये त्यांची काही एक विचारसरणी. म्हणून या गोष्टीचा जर शोध घेतला आणि विचार केला तर RSSला असं वाटतं का की या देशातल्या लोकांना शिक्षण दिलं पाहिजे, महिलांना शिक्षण दिलं पाहिजे, अस्पृश्यांना शिक्षण दिलं पाहिजे, आदिवासी, भटके, उपेक्षित या सर्व अल्पसंख्याक समाजाचे आणि जातीचे जे धर्म आणि समाज आहेत यांना शिक्षण देण्याच्या बाबतीमध्येच या लोकांचा विरोध आहे. म्हणून भारतीय जनता पार्टीचं जिथे जिथे सरकार आहे त्यांचा शिक्षणाच्या बाबतीमध्ये विरोध आहे. सामान्य गरीब मुलांना शिक्षण मिळू नये अशा प्रकारचा त्यांचा प्रयत्न आहे. आणि त्याचाच हा एक भाग म्हणून त्यांनी या शाळांना खाजगीकरणाकडे देण्याचा फार मोठा आग्रहाचा त्यांचा उद्देश आहे. आपण स्वतः बघतोय का दिल्ली सरकार सरकारी शाळांना सुशोभीकरण, इमारती एकदम चांगल्या प्रकारे आणि सरकारी शाळेतून गरिबांना खाजगी शाळांसारखे शिक्षण देत आहे, ते पण सरकारी शाळेतून. आणि एकीकडे आपले राज्य सरकार जी शाळा उघडीत आहे ती शाळा दत्तक देते आहे. आणि राहिला विषय का कुठेतरी म्हणजे दत्तक देणं म्हणजे राज्य सरकार कुचकामी ठरत आहे असं त्यांनी वाटतं आहे. कुचकामी म्हणण्यापेक्षा त्यांचा उद्देश तसा नाही आहे. खाजगीकरण करून त्याच्यामध्ये सर्वात मोठं काय की लोकांना गरीब करणे हा RSSचाच कार्यक्रम आहे. लोकांना गरीब करायचं, त्यांना शिकू द्यायचं नाही. ते जेवढे गरीब होतील त्यांना विचार करता येणार नाही, त्यांची आर्थिक परिस्थिती निकृष्ट होईल अशा प्रकारचं धोरणच त्याच्या मागे मूलभूत आहे. आणि या मूलभूत गरिबीच्या धोरणामुळे तुम्ही बघा ही जी महागाई कशामुळे होते. कधी कोणी पंतप्रधानांनी किंवा संबंधित नागरी पुरवठा मंत्र्यांनी या बाबतीमध्ये कुठेही तुम्हाला लोकांना समाधान वाटेल अशा प्रकारचं कुठेच एक जाहीर केलेलं दिसत नाही. आणि त्यामुळे हे जे खाजगीकरण आणि दत्तक शाळा देण्याचा जो प्रकार आहे हा अत्यंत निषेधार्ह आहे. हा आपल्या लोकांच्या दृष्टीने निषेधाचा भाग आहे. त्याच्याने आपले संपूर्ण नोकऱ्यांचे अधिकार जाणार आहेत, शिक्षणाचे अधिकार जाणार आहेत, उच्च शिक्षणाचे अधिकार जाणार आहेत. त्यामुळे या गोष्टी अत्यंत चुकीच्या आहेत. आपण एक साहित्यिक आहे, लेखक आहे. राज्य सरकारने मनात घेतलं कधी तर सरकारी शाळांना चांगल्या प्रकारे म्हणजे ते एक पिक्चर निघालेला होता, फिल्म निघालेला हिंदी फिल्म तारे जमी पे. तर त्या पद्धतीने त्याचे उदाहरण आपण काय देऊ शकतात?
नाही, आता बाकीच्या काही राज्यात जवळ 6 राज्यांमध्ये त्यातलं विशेष उल्लेख करण्यासारखं राज्य म्हणजे दिल्ली आहे. आम आदमी पार्टीचं जे सरकार आहे केजरीवालांचं, त्यांचा जो उद्देश आहे शिक्षण आणि आरोग्याच्या बाबतीमध्ये आणि इतरही सवलतींच्या बाबतीमध्ये, विशेषतः आणखी त्यांची तिसरी मोठी सवलत जी आहे ती वीजची आहे. लोकांना वीज अत्यंत 200 युनिटपर्यंत त्यांनी मोफत ठेवलेली आहे. त्यामुळे तिथल्या लोकांना जे काही समाधान आहे तेच शाळेच्या आणि आरोग्याच्या बाबतीमध्ये. म्हणून शाळेच्या याच्यात जेवढी तुम्ही रक्कम निधी द्यायला पाहिजे तेवढा महाराष्ट्र सरकारचं जे शिंदे सरकार आहे, शिंदे सरकार म्हणजे काय, हे भाजपचंच सरकार आहे. ते नाव जरी, कारण त्यांनी अत्यंत 40 लोकांना आमिष देऊन ते सरकार फोडलेलं आहे, शिवसेनेचं आणि महाराष्ट्र विकास संस्थेचं. तर ह्या याचं त्यांनी सर्वात जर कोणता प्रयोग केला असेल तर महाराष्ट्राचं सरकार बरखास्त करण्याकरता भाजपने अटीतटीचे प्रयत्न केलेले आहेत. करोडो रुपये लागले तरी हरकत नाही. एका आमदाराला किती रुपये द्यायचे ते शिक्षणावर त्यांनी दिले नाही. त्यांनी जे सरकार पाडण्याकरता जेवढे अब्जावधी रुपये खर्च केले ते जर शिक्षणामध्ये असा पैसा जर दिला असता निधी तर महाराष्ट्राची परिस्थिती सुधारली असती. विद्युत सुद्धा ते ठीक आहे, पूर्ण मोफत नाही तरी 200 युनिटपर्यंत देऊ शकतात, हे महत्त्वाचं आहे, परंतु ते देणार नाही. त्यांनी STची बस सवलत सुरू केली. बस सवलत देण्यामागे उद्देश काय, रोज काही माणसाला लागतं असं नाही. कुठल्याही आपल्या भगिनीला आपलं काम सोडून बसमध्ये जाण्याचा काही आनंद नाही आहे. अगदी काम पडेलच ती जाईल. आणि म्हणून सवलती ज्या द्यायच्या होत्या त्या अत्यावश्यक गरजेसाठी द्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये आपली गॅस हंडी आहे, विद्युत आहे, आपल्या अत्यावश्यक ज्या सेवा धान्य आहे, तेल आहे, अत्यावश्यक सेवेमध्ये भाजीपाला वगैरे जे रोजचे आहे. कारण मी आताच बघतोय बाजारामध्ये आज 30 रुपये 20 रुपयाच्या वर भाज्यांचे भाव आहेत पावचे. त्याच्यामुळे अनेक लोक भाव विचारत आहेत. आमचे गरीब कुटुंबातले ज्या भगिनी आहेत, कुटुंब आहेत, ते भाव ऐकून परत जात आहेत. याच्यावरूनच तुम्ही बाजारामध्ये जरी फेरी मारली तरी आपल्याला कळेल की भाजप सरकार हे लोकांना उपाशी ठेवणारं सरकार आहे. म्हणजे आपलं म्हणण्याचे तात्पर्य असं आहे, तोंड दाबून मुक्का मारणं. अगदी. आणि राहिला विषय ते सरकारी शाळांबाबत, तर या सरकारी शाळांतून आजही कित्येक मंत्री, कित्येक आमदार, कित्येक खासदार आणि उच्च स्तरावर पदस्थ असलेले यांनी शिक्षण घेतलेलं आहे. आणि आज काय असं परिस्थिती निर्माण झाली आहे की राज्य सरकारने दत्तक देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याचे दुष्परिणाम काय पडणार आहे. फार चांगला प्रश्न तुम्ही उपस्थित केला आहे. कारण सर्व याच्या आधीचे 10-20 वर्षाच्या आधीचे जे लोक आहेत ते राजकारणी, आमदार, खासदार असतील, कलेक्टर पदावर गेलेले लोक असतील, पोलीस खात्यात गेलेले लोक असतील, अत्यंत उच्च पदांवर या भुसावळ शहरातच आणि या परिसरातील जळगाव जिल्ह्यातील अत्यंत अशी काही महत्त्वाची नावं आपल्याला घेता येतील की त्यांनी नगरपालिकेच्या आणि जिल्हा परिषदच्या शाळांमधून शिक्षण घेतलेलं आहे. मग त्यांना तसं म्हटलं की शासकीय शाळांमध्ये दर्जा चांगला नाही आहे तर त्याचा अर्थ असा होतो की मग आतापर्यंत जे लोक उच्च शिक्षित झाले, डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, राजकारणी झाले, मग हे सुद्धा निकृष्ट प्रतीचं आहे का यांच्याकडे नॉलेज? मग हा महत्त्वाचा एक प्रश्न समोर येतो. मग त्यांच्या कार्यक्षमतेबद्दल आणि ज्ञानाबद्दल तुम्ही प्रश्न उपस्थित करणार का? तर तसं काही म्हणता येत नाही. शासकीय शाळांमध्ये चांगल्या प्रकारे शिक्षण देता येईल. आपण जे कोर्सेस दिलेले आहेत शिक्षक होण्याकरता, DED असेल, BEd असेल, MAd जे काही असेल ते, तर शिक्षक होण्याकरता ज्या ज्या क्षेत्रामध्ये जी काही पात्रता आहे ती आपली संपूर्ण शासकीय शाळांमधून अगदी प्राथमिक शाळेपासून तर उच्च शिक्षणापर्यंत शासकीय संस्थांमध्ये त्याची सुविधा आजही आहे. मग या दत्तक देण्यामागे उद्देश काय? तर हे संपूर्ण याचं व्यापारीकरण करण्याचा उद्देश सरकारचा आहे. आणि व्यापारीकरण केल्यानंतर भारतामध्ये काय परिस्थिती निर्माण झाली आपण ते बघतो. अनेक ठिकाणच्या सेवा ठप्प झालेल्या आहेत. अनेक ठिकाणच्या लोक सेवा त्या घेऊ शकत नाही कारण त्या महागड्या आहेत. आणि त्यामुळे हे जो शासनाचा हा जो दत्तक शाळांचा जो निर्णय तो काय 50 लाख रुपये ते 3 कोटीपर्यंतचे जी लोक पैसा देऊ शकेल, देणगी देऊ शकतील त्यांच्या नावाने ती दत्तक घ्यायची, अशा प्रकारचा तो एक GR आहे. तर त्या GRचा आपण निषेध करू. कारण अशा खाजगी कुठल्याही व्यक्तीला संस्था आणि तेही शिक्षण संस्था देणं
हे मूलतः आपली जी संविधान आहे, लोकशाही राज्य आहे, या संकल्पनेशी ते विसंगत आहे. त्यामुळे हे जे काही खाजगीकरणाचे कोणतेही प्रयोग असतील, ते कंत्राटी कामगार असतील, त्याच्यामध्ये शिक्षक आहेत, त्याच्यामध्ये इतर कर्मचारी आहे, आरोग्य कर्मचारी आहेत, तर या कंत्राटी पद्धतीला, दत्तक पद्धतीला आपला संविधानाचाच विरोध आहे. त्याचं कुठेही समर्थन केलेलं नाही. आणि म्हणजे आपल्या मुलाखतीतून असा निष्कर्ष काढता येते काय, जर दत्तक दिल्यानंतर खाजगी शाळांसारखी शाळा होऊन जाणार आणि गोरगरिबांच्या आर्थिक परिस्थितीतून गोरगरीब यापासून वंचित राहणार आहे, असं म्हणजे निकष दिसून येते या मुलाखतीत. तर आपण काय म्हणणार? तुमचा हा निष्कर्ष अत्यंत सुसंगत आणि अभ्यासूपणातून आलेला जो निर्णय तुमचा आहे. आणि त्याचं असं आहे की ज्या गरीब विद्यार्थ्यांना या पद्धतीच्या दत्तक शाळांतून किंवा खाजगी शाळांतून ज्या पद्धतीचं त्यांनी नवीन GRमध्ये तरतूद केलेली आहे, त्याच्यामध्ये शाळा 1 किलोमीटरच्या आत असतील, लांब असतील, 3 किलोमीटर असतील, तर त्याच्या बाबतीमध्ये फक्त असं दिलेलं आहे त्यांनी की तिथे बसेसची सुविधा होईल, मग शाळांमध्ये ते संकुल तयार केलं जाईल. तर या संपूर्ण भ्रामक कल्पना आहे. सरकार त्यांना GRमध्ये तसं म्हणतं आहे, परंतु प्रत्यक्षामध्ये जे दत्तक शाळा जे लोक घेतील ते कुठल्याही प्रकारच्या अशा सुविधा देतील याची शाश्वती नाही. आणि नाही दिल्या तर याच्यावर कुठलंही त्याच्यावर ॲक्शन देणार आहे किंवा त्या बाबतीत काय करायचं, त्या नाही दिल्या तर काय करणार, हा जो प्रश्न उपस्थित होतो आहे त्या GRमध्ये, त्या GRनुसार या लोकांवर कोणताही परिणाम होणार नाही. हे मनमानी करतील. ज्या विद्यार्थ्याला जवळजवळ तो खाजगी शाळांमध्ये असा खर्च येतो की 50,000च्या वर तो खर्च येईल त्याला वर्षाला, 1-1 लाखापर्यंत. त्यामुळे अशा गरीब विद्यार्थी हे संपूर्ण लोकांची पिढीच्या पिढी उद्ध्वस्त होऊन जाईल. त्यांना जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या शाळा बंद झाल्याने या गरीब वर्गाला कुठेही शिक्षण मिळणार नाही. आणि त्यामुळे आज जी परिस्थिती आहे, किमान लिहिता वाचता येण्यापर्यंत, म्हणजे जेव्हा भारत सरकारने महाराष्ट्रामध्ये आणि इतर ठिकाणी जे शैक्षणिक धोरण लागू केलं, इतकी सवलती असताना सुद्धा, शाळा जवळ असताना सुद्धा आज आपली अशी परिस्थिती आहे की गरीब विद्यार्थी आजही 10वीपर्यंत तो शिकू शकतो, म्हणजे लिहिता वाचता येतो इथपर्यंत. उच्च शिक्षण घेणं, महाविद्यालयामध्ये जाणं आजही त्या गरीब कुटुंबाला ते शक्य नाही. अनेक लोक अशी आहेत की आजारी पडल्यानंतर त्यांच्या खिशात 100 रुपये नसतात. त्यामुळे ते आज ताप जर आला तर 8 दिवसांनी ते डॉक्टरांकडे जातात. असं आपलं महाराष्ट्राचं आणि एकंदर आपल्या समाजव्यवस्थेचं आपल्यासमोर चित्र आहे. त्यामुळे जे काही शासनाने धोरण ठेवलेलं आहे ते अत्यंत निषेधार्ह आहे. दत्तक शाळा देणं, खाजगी शाळा निर्माण करणं हे पूर्णतः चुकीचं आहे. शेवटचा प्रश्न असा आहे सर की राज्य सरकारने सरकारी शाळा दत्तक न देण्याऐवजी काय करावं असं आपल्याला काय वाटतं? तर हे जे दत्तक शाळा असतील किंवा खाजगीकरणाला जे प्रोत्साहन देणारं शासनाचं जे धोरण आहे ते लोकांनीच नाकारलं पाहिजे, विरोधी पक्षांनी नाकारलं पाहिजे. कारण सामान्य जनतेला त्याच्यामध्ये कुठेही ज्ञान मिळण्याची किंवा उच्च शिक्षण घेण्याची तरतूद नाही आहे आणि त्याला ते पोषक असं वातावरण नाही आहे. या शाळा अत्यंत उच्च उत्पन्न असलेल्या लोकांना, इवन म्हणजे मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना सुद्धा या शाळांमध्ये शिक्षण घेताना फार मोठी अडचणीची बाब राहणार आहे. ज्यांच्या घरातून विद्यार्थ्यांवर 1 लाख रुपये खर्च करण्याची ऐपत असेल तेच विद्यार्थी या धोरणामध्ये शिक्षण घेऊ शकतील. त्यामुळे मी व्यक्तिशः एक शिवसेनेचा पदाधिकारी, माजी नगरसेवक, शिक्षण आणि लेखक, याही मुलींना शिक्षणाची संधी नव्हती. अस्पृश्य आणि गरीब विद्यार्थ्यांनाही शाळांमध्ये शिक्षणाचा अधिकार नव्हता. तेव्हा संपूर्ण देशात महाराष्ट्र हे एक असं राज्य होतं की इथे महात्मा ज्योतिराव फुले हे क्रांतिपुरुष इथे जन्माला आले. त्यांनी 1882ला जी काही शिक्षणाची सुविधा प्रथमच मुलींना उपलब्ध करून दिली, अस्पृश्य वर्गाला उपलब्ध करून दिली, पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली, हे संपूर्ण भारतामध्ये एक फार मोठं क्रांतिकारी पाऊल होतं. जेव्हा की आजची जी राज्याची परिस्थिती आहे तेव्हा तर यापेक्षा विपरीत परिस्थिती हो. होती.
अत्यंत विपरीत परिस्थितीमध्ये हा शिक्षण घेणं ही कल्पनाच स्वप्नवत होती. कारण शिक्षणाला संपूर्ण या घटकाला नाकारलेलं होतं. त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये शाळेमध्ये प्रवेश देण्याची कुठल्याही कायद्यात किंवा कुठल्याही समाजव्यवस्थेमध्ये कोणत्याही परिस्थितीत धर्माच्या नावाखाली का असेना, परंतु हा हक्क नाकारलेला होता. त्यामुळे हे जे शासनाने अलीकडे जे आणलेलं आहे खाजगीकरण धोरण ते रद्द करून पुन्हा आपल्या जिल्हा परिषद आणि नगरपालिका आणि जे काही आजूबाजूला जे शाळांचं जे एक वातावरण निर्माण झालेलं आहे त्याचा खरं म्हणजे फार मोठ्या प्रमाणात एक सर्वे करण्याची गरज निर्माण झाली. संपूर्ण महाराष्ट्राने सर्वे करावा आणि जी काही व्यवस्था योग्य असेल त्याच्यावर एक समिती बनवावी, त्यांनी एक निर्णय घ्यावा आणि मुख्य म्हणजे गरीब विद्यार्थ्याला समोर ठेवून त्याला शिक्षण कसं मिळेल प्राथमिक शाळेपासून तर उच्च शिक्षणापर्यंत. त्याला जर वाटत असेल मला इंजिनियर व्हायचं आहे, डॉक्टर व्हायचं आहे, मला IAS व्हायचं आहे, तर ही संधी त्याला त्याला मूलभूत अधिकार म्हणून मिळाली पाहिजे. सर, आपण जनतेच्या प्रश्नासाठी जनतेच्या हितार्थ पोलीस कायद्याला मुलाखतीला जे आपली अमूल्य वेळ भेटली त्याचा मी आभारी आहे.